स्नेहसंमेलन गॅदरिंग म्हटल्यानंतर शक्यतो आपल्या डोळ्यापुढे डान्स येतो, पण मिरज विद्या समितीने गेल्या 4 वर्षात हा इतिहास बदलून टाकला आहे की डान्स म्हणजे गॅदरिंग नाही तर नाटक म्हणजे गॅदरिंग, आणि मुलांना खऱ्या अर्थानं अभिनयाच्या माध्यमातून स्वतःचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं हा या मिरज विद्या समितीचा मनोदय आहे आणि तो सातत्यानं घडतोय. आणि याचं फलित काय आहे, हे चांगलं काम होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी स्वतः मी विद्या मंदिरचा विद्यार्थी आहे. इयत्ता 5वी मध्ये मी पहिल्यांदा नाटक स्वतः लिहून बसवलं, 7वी मध्ये बसवलं आणि नंतर मग काही यातच पडलो. गेली 35 वर्ष मी हेच करतोय. आता कॉलेजला पुढे मग आता नाट्य संस्था पण आहे. 365 दिवस मी यामध्येच आहे. कीर्तावसा टाकू नको, राजा आणि जोडी, बस्ता पिक्चर हे चित्रपट आहेत. संस्कृत नाटक राज्यात 3 वेळा पहिला आले. मुलांची नाटकाची शिबिरं वगैरे. म्हणण्याचा उद्देश काय, या शालेय लेवलला असा एखादा गुण स्पार्क असतो ना, तो मुलांना टच करून जातो की आपल्याला जमू शकतं. कलाकार म्हणजे जलत नाही, वरून कुठून पडत नाही, तर आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा याचा हा ट्रेडमार्क आहे. एक गोष्ट नक्की आहे की आता रेकॉर्डेड नाटक आहे, पण दादांचा मनोदय, अध्यक्षांचा मनोदय पुढचा वेगळा आहे. पुढं प्रत्यक्षात मुलांनी बोलायचं आहे आणि मुलांच्या काय नवलाई आहे तुम्ही मागे गेलात तर कळेल. मुलींना मिशा काढले छानपैकी, केस मागं बांधले, म्हणजे घरातली इकडे तिकडे पळणारी मुलं आज मोठमोठ्या पदावरती असल्या, हातात भाला तलवारी, घरात वातावरण महिनाभर हेच असेल. डायलॉग म्हणून दाखवायचे आणि घरात आई वडिलांचं ऐकत नाही. बोलवलंय नाटकाच्या प्रॅक्टिसला जाणार आहे म्हणजे रौप्य पदक घेणार आहे सगळ्यांना. इतकं छान वातावरण आहे. तुम्ही सगळे कौतुकानं आलात, असाच पाठिंबा द्या आणि मिरज विद्या समितीने जे कार्य हाती घेतले ते असंच उत्तरोत्तर प्रगती होत जावं आणि आपण सगळेजण त्यांना सहकार्य करूया. धन्यवाद सर. आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्व पालकांना विद्यार्थ्यांना लाभलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे परीक्षक आहेत ते आदरणीय गोडबोले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या पालकांना विद्यार्थ्यांना अवघ्या 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करावं. संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी, आज त्यांचं नाटक आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका, त्यांचे सर्व सहकारी, मला खूप आनंद या गोष्टीचा होतोय की मुलांच्या नाटकाला शाळा वेळ देते आणि पालक सहकार्य करतात. अनेक ठिकाणी ह्या गोष्टी कमी पाहायला मिळतात. गेली 55 वर्ष मी बालनाट्य लिहितोय आणि सादर करतोय. अलीकडं सादर करण्याचं प्रमाण माझं कमी झालंय. मी फक्त लिहून देतो पण मार्गदर्शनाला जातो. पहिलं नाटक 68-69 साली मी लिहिलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत यावर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव नाट्य स्पर्धेमध्ये माझी 10 नाटकं आहेत. तेव्हा नाटकाचा वेळ मला पहिल्यापासून आहे, अगदी सुरुवातीपासून लहान बाल असतानापासून. पण मला कौतुक या गोष्टीचा मुद्दा मी सांगितलं की पालक आजकाल पुष्कळ वेळा तयार नसतात मुलांना सोडायला. नाही हो, ते अभ्यास आहे, अभ्यास महत्वाचा आहे. पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावर सांगतो, अभ्यास जितका महत्वाचा आहे तितकंच महत्व एखाद्या कलेला, एक कुठली तरी कला आयुष्यात जोपासलीच पाहिजे मुलांनी. आणि ती मी जास्त प्रेफर सांगेन की नाट्यकला ही जोपासणं आवश्यक आहे. आणि नाट्यकलेमुळे अनेक गोष्टी जोपासल्या जातात. ऑटोमॅटिकली व्यक्तिमत्व विकास करतो, कसं बोलावं, कसं चालावं, कसं वाचावं, कसं पाहावं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. कारण कसं आहे, आपण बोलतो पण आपली चूक आपल्याला कळत नाही. म्हणजे कसं की काय मुलं कशी बोलतात बघा, समजा प्रतिज्ञा आहे, ते काय म्हणाले, भारत माझा देश आहे सारे आणि काय आहे लिहिलंय का तिथे, हा दोष आहे बोलण्याचा. किंवा काय म्हणतो, भारत माझा देश आहे सारे भारत माझे बांधव आहेत माझ्या देशावर. नाकातून कशाला बोलायचं, नाकात बोलणं असू दे. भारत माझा देश आहे सारे भारतीय मध्ये म्हणतो गळात आपला. सांगायचं तात्पर्य की अनेक गोष्टी त्यातून कळतात आणि असं असल्या कारणानं नाट्यकलेला आपण वाहून घेतलं. आणि एकदा नाटक करणारा बालनाटक तयार झाला, बालनाटक म्हणजे अभिनेता, की तो शेवटपर्यंत राहतो. म्हणजे ह्या गोष्टी आवश्यक आहेत. किंवा या संस्थेला मी गेल्या म्हणजे आता 55 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे आणि निर्णय परीक्षेत कोण जातो निर्णय. पण मला अध्यक्षांचं या संस्थेचं मूळ आवर्जून कौतुक करायचं आहे की अशी नाटक स्पर्धा मी आतापर्यंत कधी पाहिलेली नाही आहे. आणि चांगली गोष्ट आहे, लक्षात आलं
वाटतं तितकं सोपं नाही. तिथे बसल्यानंतर आधी कळतं की किती अवघड आहे हे. त्याचं टायमिंग जमलं पाहिजे, बरोबर जमलं पाहिजे. लाईट जातो, लाईट येतो, तेवढ्या वेळात ते सगळं निघालं पाहिजे, बरोबर बसवलं पाहिजे. आणि ही नाट्य संस्था ज्या आहे, मग आमचं बोलणं झालं धनंजयजीने, तेव्हा मी तेच सांगणार होतो, तोही म्हणाला सांगाय. मी तर असं म्हणेन की या 6 काळाने पुढल्या वर्षी राज्यनाट्य स्पर्धेत भाग घ्यावा. 30-40 मिनिटाची नाटिका असते. आणि असं झालं तर एक गोष्ट चांगली होऊ शकते की सांगली केंद्र त्या निमित्तानं स्वतंत्र होऊ शकतं आणि आपल्याला अधिक स्कोप मिळू शकतो. तेव्हा मी ही सदिच्छा व्यक्त करतो की पुढल्या वर्षी मी वाट पाहिन. इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो. तसं म्हणजे आभार मला आवडणार नाही ते कारण असं आहे की मी आता गेल्यानंतर घरी जाऊन झोपेन आरामात. संध्याकाळी काय बघितलं, 2 नाटकं बघितली, छान झाले वगैरे. लोक म्हणते की त्यांनी आभार वगैरे मानलं नाही. मी मात्र आभार नुसताच गोड बोले, आभार पण मानले नाही. असा माझ्या आडनावाचा एक तोटा आहे. तेव्हा मी आभार मानतो आणि थांबतो आणि मुलांना शाबासकी देतो, आशीर्वाद देतो की सुंदर नाटक करा आणि ते नाटक यशस्वीच होईल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय ओळखत्या शैलीमध्ये आपण या ठिकाणी आमच्या पालकांना, सर्व मुलांना मार्गदर्शन केलं. नाटकाचं जीवनामध्ये काय स्थान आहे ते सुद्धा आपण समजावून सांगितलं. त्याबद्दल मिरज विद्या समिती मिरज आणि मराठी मुलांची शाळा मिरज यांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. यानंतर गोडबोले सरांच्याच सोबत असणारे आदरणीय थेटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये आमच्या पालकांना, मुलांना मार्गदर्शन करावं. थेटे सर. शाळेचे सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पालकवर्ग आणि छोटे कलाकार, त्यांचे मित्रमंडळी, आपण सगळे नाटकाचा पडदा उघडायसाठी उत्सुक आहात. आपण नाटक बघायला उत्सुक आहात आणि आमचं भाषण ऐकायला त्या मानानं थोडासा आम्ही आवाज घातला पाहिजे याची मला जाणीव आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच सांगतो की इथे गोडबोले सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मिरजेमधून राज्यनाट्य स्पर्धेला बालनाट्य हीच आता जी इथं होतात ती पुढे गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठी रेकॉर्डेड अशा स्वरूपात हे जी नाटकं होतात त्याच्याऐवजी 35 ते 40 मिनिटात पूर्ण होणारी एकांकिका, बालनाटिका ही समक्ष स्वतःच्या आवाजामध्ये प्रत्येक कलाकाराच्या अशी इथं सादर व्हायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. यासाठी धनंजय आपल्याला मदत करायला तयार आहेत. त्यांच्या जोडीला मी पण असतोच. आपण सर्व मिळून मिरजेतली अशी पुढच्या वर्षी होणारी 6च्या 6 नाटकं, कदाचित ही संख्या वाढली तरी आणि आनंद आहे. ही सर्व नाटकं आपण राज्यनाट्य स्पर्धेला नेऊया. बाल राज्यनाट्य स्पर्धा दरवर्षी असतात. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जाता जाता सांगायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे आपला. पुन्हा एकदा मी स्वतःलाच जाणीव करून देतो. इथे बालनाट्य महाराष्ट्र राज्य बाल रंगभूमी ही एक संस्था कार्यरत आहे. त्याची एक शाखा ही बाल शालेय राज्यनाट्य म्हणता येत नाही, शालेय नाट्य समूह किंवा मंडळ अशा स्वरूपात इथे कार्यभूत होणार आहे. याचे सर्व कोणीही आपल्याला ज्यांना नाटकाची आवड आहे अशी कोणी मुलं आपण त्याचे सदस्य होऊ शकता आणि व्हावं, त्याच्या उपक्रमामध्ये भाग घ्यावा त्यांच्या, हे मला इथं सांगायचं आहे. ह्या विशेष उपक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर शालेय अभ्यासक्रमाला जोडून इतर 20 मार्क ठेवण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की मगाशी आपण अभ्यासांच्या विषयाला महत्त्व देतो, परंतु कला या विषयामधल्या नाट्य या विषयासाठी या संस्थेतर्फे, शासनातर्फे आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलरचे 20 मार्कसुद्धा मिळणार आहेत. प्रत्येक पालकांनी याची नोंद घ्यावी आणि आपापल्या पाल्यांना सुद्धा यामध्ये उत्सुक असतील त्यांना उद्युक्त करावं. उत्सुक असतील तर नसतील तरी त्यांना प्रेरणा द्यावी. शेजारचा आपला मित्र काम करतोय, आपणही काम करावं, आपणही त्यात भाग घ्यावा. एवढीच मी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणून सांगायचं एक माझ्या मनात होतं ते मी सांगून झालं. धन्यवाद. बाकी आपला काही अधिक मी वेळ घेतली. धन्यवाद सर. आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे.
मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, मिरज विद्या समिती मिरज आयोजित श्री समर्थ विद्या सरस्वती परंडक आंतरशालेय महानाट्य स्पर्धा 2024-25 या नाटकाच्या पाठीमागचं जे प्रेरणास्थान आहे, जे आयोजन आहे, ते आमचे आदरणीय संस्थेचे अध्यक्ष शैलेशदादा देशपांडे यांच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे. आज या बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये उभारण्याची जी संधी आपल्या प्रत्येकाच्या मुलाला मिळालेली आहे, या बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये उभारण्यासाठी सुद्धा आपल्याला फार नशीब असावं लागतं. कारण इथं कुणालाही साध्या माणसाला उभारता येत नाही, एवढी ही रंगभूमी पवित्र आहे. या पवित्र रंगभूमीमध्ये आपल्याला आपलं नाट्य सादर करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मिरज विद्या समितीचे अध्यक्ष आदरणीय शैलेशदादा देशपांडे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शका आदरणीय समेदाताई देशपांडे यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आपण अवघ्या 2 मिनिटाच्या आत आजच्या महानाट्याला सुरुवात करणार आहोत. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि सर्व प्रेक्षकांनाही माझी सूचना असेल, सर्वांनी अतिशय शांत बसावं, शांतपणानं शांत चित्तानं जे महानाट्य चालणार आहे ते पाहावं, त्याचा आस्वाद घ्यावा. ही सर्व आपलीच मुलं आहेत, आपल्या मुलांसाठी अधूनमधून